नमस्कार. या कोल्हेवाडी नंबर 2 या गावामध्ये 2 दिवसांपूर्वी हेच या मुलांनी एक व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ होता उपसरपंचाचा आणि उपसरपंच फुल दारू पिलेला होता आणि ह्या मुलांचं धाडस असं, ही मुलं त्या सरपंचाजवळ गेली आणि त्याचा व्हिडिओ काढला तर ते म्हणजे हसावं का रडावं असा प्रश्न निर्माण झाला होता. उपसरपंच थेट यांना हात जोडत होता आणि ही मुलं धावत पळत तो उपसरपंच दारू पितोय तेव्हा त्याला जाब विचारत होती. हा जो आहे, नाव सांग बाळा तुझं. माझं नाव विजय लक्ष्मण वायड. काय झालं त्यावेळी उपसरपंच दारू पिऊन तिथे झोपला होता आणि उपसरपंच आमच्या पाया पडत होता. उपसरपंच म्हणत होता की तुम्ही मला जाऊ द्या, मला सोडा, तुम्ही मी तुमच्या बापासारखे, तुम्ही सोडा मला, असं उपसरपंच म्हणत होता. तुम्हाला उद्योग करायला कोणी सांगितले? व्हिडिओ कोणी काढायला सांगितला? व्हिडिओ अध्यक्षांनी काढायला सांगितलेला. अध्यक्ष म्हणली उपसरपंचाला पण इकडे घेऊन या. अध्यक्ष आणि एक महिला आलती, त्याला घेऊन चला, पण अध्यक्ष आलाच नाही. अध्यक्ष का सरपंच? सरपंच काय नाव आहे त्यांचं? सरपंच गणपत बुधा गवारी. बरं, मग आता व्हिडिओ कोण काढायला होतं? मी होतो. बरं, अजून तुझ्या बरोबर कोण कोण होतं? काय रे बाळा, तुझं काय नाव आहे? रुद्रकृष्ण गवारी. कितवीला आहेस? 5वीला. हा, 5वीला आहे का? हा. आणि कुठे शाळेला जातोय? पिंपळगाव. पिंपळगावला. काय झालंय? काय गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे? दारू बंदी करायची. दारू चालू आहे ना, ती बंद करायची. काय होतं दारू पिल्याने? दारू पिल्याने माणसाच्या घरात नाही भांडणं होतात सतत. आता ही तरुण वगैरे मुलं पितात का? हा, पितात. 100% पैकी चांगलं 30% मुलं दारू पितात. मग काय करतात? भांडणं करतात? हा, भांडणं करतात. पण तुम्हाला काय वाटतं का दारूबंदी झाली पाहिजे? मग घरात भांडणं होतात ना सतत, म्हणून म्हणजे बघा, बायका सकाळी नाही का त्या मोठ्याल्यांच्या, म्हणजे माझे पप्पा झाले, याचे पप्पा झाले, ती सतत नाही का, म्हणजे त्यांचे मम्मी, माझी मम्मी, ती सतत कामावर जात असतात ना, पैसे कमावण्यासाठी कष्ट करतात. मग हे दुसरे नाही का दारू पितात, म्हणून ती बंद झाली पाहिजे. घरी आल्यावर मग मारतात. का मारतात? तुला पण मारतात का? नाही. म्हणजे इतर तुझ्या, आता तू काय सांगणार नाही खरं ते काय, पण असं घडतंय. बर बाळा, तुझं काय नाव आहे? सुजित रोहिदास मोठे. तू पण व्हिडिओ करायला होता? काय परिस्थिती तुमच्या गावची? किती लोक दारू पितात? 100% 90%. 90%? पिल्यावर बायांना मारतात? तू पाहिलं का? हा. अच्छा. तू बोल ना, काय बोलायचं ते तू बोल. बोल. घर शेजारी भांडणं होतात ना, त्यामुळं. मग तुम्ही आता बाकीचे लोक मनाव घेत नाही, मग तुम्हाला काय वाटलं का तुम्हीच जायचा, याचा आवाज उठवायचा? आता मग जरून बघतोय तुम्हीच सगळ्यांच्या पुढे असता. माणसाचे फुफ्फुसे खराब होतात त्याने. फुफ्फुस नाही, ते आतडी. आतडी, किडनी खराब होत. किडन्या. मला काय सांगशील? तुझं काय नाव? हर्षल प्रकाश सावळे. काय अडचण गावामध्ये? काय लोक कामाला जातात का घरीच असतात? काय जातात, काय घरी असतात. बर, सगळ्या महिला कुठे जातात? काम बनकर पाठव. पुरुष किती जातात? पुरुष 50 पैकी 50%. 50% काय करतात? इथेच राहतात? घरी शेतात जातात. काय दारू पितात. दारू पिऊन कुठं नाही पडत, घरी जातात. बर, मग तुम्हाला काय वाटलं काही चळवळ राबवावी? डबल त्यांच्या नादाला लागून दुसरी माणसं बिघडतात. तुमच्या वयातली कोणती मुलं दारू नाही पिती? नाही. समजा किती मोठी मुलं दारू पितात? 10वी-12वी. 10वी-12वीची मुलं दारू पितात. त्या दारूमुळे भांडणं होतात गावात आणि मग ही दारू बंद केलीच पाहिजे. ही दारू बंद अशीच बंद ठेवावी अशी आमची नम्र विनंती. आता तुम्हाला कसे पाहिला आपण, तो दारू काय दारू काय बंद करत नाही. मग त्याला ठीक आहे, आला तुमचं ज्याचा व्हिडिओ तुम्ही काढला ते सरपंच आलेला आहे. आपले सरपंच या इकडे. बोला. मी म्हणतो समजा आमच्या आदिवासी समाजाची बालकत
तुम्ही काही फसवणुकीचा दावा जर दाखल केला तर तशीच बोलतील. काय ते काय ओपन समाजाची वगैरे कुठल्या पद्धतीची नाही. आणि ही ना लाकूड ठाकूड कातकरी हा समाज वेगळा असतोय. ही लगेच बाळल्यात. तुम्हाला वाटलं असेल आता यांना तुम्हाला लय प्रेम दिले म्हणून ती काही माया अंतर्गतल्या भावना सांगतील. पण तू दारू कशाला दारू सोडायची आपल्या गावात दारूबंदी करायचीच आहे. आपण तू सकाळी तिकडे नाही फिरायला तू गेलता. ते पुढचं सांगूच नको. मला माहिती माझा पोर मोठा होऊन गेला तरी मी कधी उचलला सुद्धा नाही. अशी मोठा लिहून घ्यात. माझी पोरगी MSCB मध्ये काम करते. पण तुम्हाला दारू प्यायला कोणा सांगितलेली? कोण मला प्यायचीच नाही, बंद करायची सगळं. आणि तुम्ही ना नाही पेलोच नाही आता पण पिली आता पेरले आहेत. पण मला माहितीये सगळा समाज सगळं मी काही एवढं फुकट नाही गांधी टोपी डोक्यात घातली. बरं जाऊ दे साहेब, काय असेल ते असेल. काय सांगायचे आता, बोलले ते आता सरपंचांनी ना त्यांच्या पदावरून काढून टाकूया इकडे 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 ती मुलं काय म्हणतात ऐकलं का तुम्ही? तुम्हाला काय त्रास आहे महापदाचा? तुम्ही दारू कशाला पितात? अहो नाही ना, मी सांगतो ना सगळं बंद करायचे आता. बंद करायची पण तुम्ही दारू पित राहता. नाही तुम्हाला माझं नाव सरपंच झालं ना तेवढंच बाजलं. मला त्या पदाची काय त्यांना नाही. हा पण तुम्ही त्या दिवशी तिथे दारू पिऊन झोपलेले तुम्ही तिथं. झोपू दे ना. पण तुझं काय त्यात काय तू नुकसान काय? मी फिरवी काय तुझे नुकसान नुकसान काय? काय नुकसान आहे सांग. मी सुद्धा प्रश्न विचारणार माणूस चांगली. गावातली पोरं बिघडतात. कशी बिघडत त्यांना कळत नाही का? ज्याचा बाप दारोडा त्याचा पोरगा कधीच दारोडा होणार नाही. माझा पोरगा 14 सायन्स मध्ये शिकतोय आणि मला सुद्धा सांगतोय पप्पा असं करू नको. पण माझं वेगळं, माझ्या डोक्याला वेगळं टेन्शन असेल. पण तुम्ही दारू पिलीच नाही पाहिजे. नाही पेणार बाबा. ऐकतो प्लीज. मी काय तू रागाना बोलत नाही का काय नाही. मी दारू सोडून देणार आहे. फक्त मला हळूहळू बंद करायची. काय बोलायचंय आता? बोले का आता एखादा पेला तर तुम्हाला काय अडचणी असं बोलताय ती? जर एखादा माणूस पेला तर म्हणजे गावातली मुलं पण बिघडतात. आणि त्यांना कळत नाही का? तुम्ही काय करता? हं? तुम्ही काय करता? माझं व्यसन आहे ते माझं वेगळे. त्यांना कळत नाही का? पोरांनी असा आदर्श घ्यायचा का? वडिलांनी सांगेल ते ऐकायचं. तो भले बाप दारुड्या असून तर कसा असो, पोरांना चांगलं सांगत असो. दारू पिताय तुम्हाला वाटतं का? नाही माझं वेगळं डोक्याला टेन्शन आहे. त्यामुळे सर मी पेत होतो. पण आता मला जर आता काय प्रॉब्लेम आहे? आता काय नाही. ऐकून घ्या. मनक्याचा त्रास आहे ना, दुखतेत मनकी. त्यामुळे मग जरा थोडी घेतली का जरा मनका बदर राहते. म्हणजे काय होतं काय? मला पितायचंय. मनक्याचा आजार आहे आणि थोडस पेलं ना का जरा मला बरं वाटतंय. असं थर काप होतो ना. त्यामुळे मग डॉक्टर मला म्हणले का तुम्ही ना आज अर्धा ग्लास घेतला, उद्या एक कब्बर घ्या आणि 3 दिवस आणि सोडून द्या. मग दुखल्यावर म्हण का? नाही दुखणार नंतर म्हणजे गोळ्या चालू. मग गोळ्या बंद केल्यात ना मी आता सध्या. बंद केलेत का? हे पेली गोळ्या नाही खायच्या. मग खरं सांगतो मी, ओरिजिनल माहिती सांगितली मी तुम्हाला. ऐका ना आता. नाही आता मुलांचं जाऊ द्या. मुलांचं जाऊ द्या. मी काय त्यांना नाव ठेवत नाही. मला काय माहिती त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. पण तुम्हाला पोरांनो तुम्ही नुसतं मला डॉमिनेट नका करू. काय डॉमिनेट? हा तसं करू नका. काय मीच गुन्हेगार येईन आणि माझं पद झालं पाहिजे. मला त्या पदाची ज्ञान नाही काहीच नाही. मी मस्त पार स्पॅको कार्बेट मध्ये कामाला होतो. मी पेट्रोल गाडी तर कुठं पळते ना, आणि गाडी कशी पळते ते सुद्धा मला समजत आहे. कशी पळवायची ते सुद्धा मला समजते. काय अहो मी स्पॅको कार्बेटर मध्ये मी ते कार्बेटर तयार करणार माणूस आहे. आणि मी पार बिगर आंधळा माणूस होता नाशिकचा, त्याच्यासोबत काम करणार माणूस. ऐका ना, तुम्ही ना उपसरपंच आहेत आणि उपसरपंच असताना तुम्ही दारू पिऊन फुल झाली मग एकतर पदावर तरी आणि दारू तरी पित राहा. नाही आता मला प्यायचीच नाही. दारू पेल्यामुळे गावाची आणि ग्रामपंचायतीची बदनामी होती. बर ठीक आहे, धन्यवाद हे बोलल्याबद्दल. हे वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे ना? हे वाक्य बरोबर आहे. मग हे एवढं बोलतो आणि मी तुझं ऐकतो. नाही पेणार. आताच पिलेत तुम्ही? नाही हो काय सांगायची आता. नाही पेलो. ठीक आहे चालते. अहो नाही आता पोरांचं ऐकतो मी. बदनामी होते म्हणजे गावची जाती इज्जत तुमची पण जाती. दारू ही बंद झालीच पाहिजे. तुम्ही काही गोष्ट देत नाही. हो झालीच पाहिजे. सगळ्यांना मुलांना शुभेच्छा. आणि मी त्यांनी मला धडा शिकून दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि बस आता तुम्ही आमची भरपूर व्याख्या घेतली. तुमची दिलगिरी व्यक्त करतो. रजा द्या आपल्याला, निघू द्या घरी. कधी घेतलं होतं सकाळी? ते सकाळी घेतलं होतं डोसवाल्याकडून. आता किती वाजले?
आता काय सांगायची आता तुम्हाला घ्या बा फोटो मग काय करायचं मग मला जाऊ दे, चला जाऊ दे, चला कसं चला माहिती काय सांगा आता त्यांनी ऐक केलंय आता जर दारू बंद नाही झाली तर मग परत असंच करायला लागेल. हा ना. हो आणि मग हे सगळे तुम्ही साईन करणार का मग नेतृत्व? हो नेतृत्व परत करायला लागेल. ठीक आहे चला धन्यवाद. तुझं तर राहिले रे बाळा, नाव सांग तुझं चल. त्यांचं म्हणणं बरोबर. हा ओंकार बाळू लोकरे ठीक. किती आहेस 5वी. मग तू यांच्या सोबत का आता दारूबंदी अभियान? चाल. दारू ही बंद झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारू ही बंद झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणते दारू बंद होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणते दारू बंद होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. शिका जरा यांच्याकडून. नाही नाही आता आता त्यांचं ऐकलं ना मी काय बोललो का पोरं चांगले जुन्नर टाइम्स कोल्हेवाडी.